चिमणी बाजारात आज भरपूर महिला बसल्यात. जिवंत आहे मग काय. हा बघ. देऊ काय आता तुमच्या. एक चिंबोरा आणि बाकी सगळी कालवात. नामू होण्याची कालवात. तिकडे लकूबाईचा इकून आले वाटतं. कालवा इकून आले. खेकडा आवरले यानं वाटतं. 1.5 किलोचा चिंबोर तो घाबरलो. 800 रुपये जायल्यात. नाही त्याचा बोट घातला नाही आंगड्या नाही चावल. आई पण आली. ब्राह्मण काका पण भेटले ना. आई आहे माझ्यासोबत. हो तर स्वागत आहे तुमचा आजच्या आपल्या नवीन व्हिडिओ. आयल्या चौरवली गावात तला तालुक्यांचं चौरवली गाव. तर आमच्या वाशी हवेली गावात देखलाव तुम्ही पैसे बाजार करणे बसल्यात. एक चिंबोरा आणि बाकी कालवा घेऊन. सध्या आता म्हावरा जास्त मरण आहे त्यामुळं महिला जास्त करून कालवाना जात असतात. इथे का आम्ही पण कालवा आणल्या तिका. आणि थोडीशी सुकाट राहिलेली आहे. ही थोडीशी सुकाट आहे. मच्छी सध्या मरय नाही. मच्छी मरय नाही. ती कोणाची गाडी आहे. ते मिस्टरांची व्यवस्था. थोडीशी सुकाट आणली कारण सुकाट आता थोडीशीच रिले. आता आई बाजाराला गेली का सुका मोहरा आणेल नवीन. आई उद्या जाशील ना. काय काय आणशील मग. आता बाजाराला गेल्यावर समजेल काय काय आले मार्केटला माहुरा. त्यानुसार घेऊन येणार. आणि आता आपण संध्याकाळचं 4:45 वाजता आलो चोरवली गावात. आजी एकट्याच बसल्या. हो हो मस्त आंब सोलाय घेतलं मस्त पैकी. एक घेऊ काय. घेऊ न घे. कच्चा आंबा खायला मस्त वाटतं. नको एवढं दिलं. मिठाशी मस्त लागतील ना. मीठ आणि मसाला लावून खावाची वेगळीच मजा असते. हो मच्छी नाही ना आता भेटत जास्ती म्हणून बरेच दिवसांनी आलो. सगळी लोक कुठे गेली. कोणच नाही दिसत. आता कधी येतील मग. हे कैरीवालं मस्त लागतात ना बाटालेल्यापेक्षा. उसळी उसळी कशी बनवतात. हा कडकडीत होती. अच्छा आपली मच्छी मोहऱ्यामध्ये टाकायची. खात राहायचं संपोपर्यंत मग. मस्त लागतं ना. काय रे बरं आहेस ना. आंब गल्ल खात पडली ना
कितीचा घेतला हा वाटा? 100. अच्छा. तर तुमचा पण घर मोठा होईल. हे आपण घर पहिले बारका होता, आता या वर्षीच मोठं जायला. अशी बारकी बारकी घरं अशी मोठी मोठी होत चालल्यात. कौलारू घरा कमी होत चालल्यात, आता पत्रावाली घरा जास्त होत चालल्यात गावाला. या एक घर बारका होता, आता आपण होत जायला आता डबल मालाचा. काय मावशी बरे आहेत ना? किती जण आहो तुम्ही? मग दोघांना बस झाली एवढी. काय काढते बरे आहेत ना? आमच्या घरी केली. अच्छा, होलीच्या टायमात. शिमग्यानंतर डायरेक्ट आज आयल्या कालवा घेऊन. कालवा काय कालवण बनवतो का फ्राय करता? कालवांचं कालवान पण मस्त लागतं आणि फ्राय पण मस्त लागतात. कालवा जाम आवडतात मला पण. ह्याला एक देखू खाते काय? कालवा कालवा देत कालवा. आमच्याकडे नाही फ्रीज. तुला पाणी हवा काय विचारताय? नवीन नाही घरात नाही. मावशी कितीची 50ची. शंभर रुपयाची ना. जागोन यायची म्हणजे तिला तिला कालवाची म्हणजे नको. मी पण घेतो. मावशी 3 रुपयाची. काय बघ तिला फोन आला होता कालवा दे. पन्नासची ₹50 वाटा. आता महागाई वाढली. तुम्ही गेले कधी कालवाना? अच्छा, माझगाव तुमचं माहेर. बघ तुझा ना लांबून आवाज ऐकून तिकडून धावत येतात.
वासानी कमी आवाजाने जास्त येतात ते. मग जाऊ दे, जातात बाहेर. लोक कशी पाव 50. डिगी चालते. हो. आणि काय नाही करायचं. काय काय आणलेला? मांदेला, बग्या, बोंबी, मासड्या, साड्यांना होती मोठी. टेम्पो घेऊन आलेली वाटतं. ती तुमच्या गावात येतात ती वाटते. कधी आलेला आता? दे रे तुझा नंबर. माझा घ्या. मग फोन कर. पोरा आली का? घ्या नंबर माझा. हा घे, हा घे. खा, केलं का? हा तर मग जवळ ना किती वेळा काल मिळाली ती. हो काल आली होती. काल आली होती पापड बनवा त्या दिवस आली होती. धर्म हो त्या दिवस पण आली होती ना. पापड बनवा ती तर त्या दिवस पण आली होती. हो आली होती. मी मागणं आली होती तिच्या. ती तुझ्या पुरं माझ्या पुरं आली ती. मी मग मागणं आलो. या बघ हलवा सुकट. तुम्ही पण बोला घ्या गो इटा. हलवा 50 रुपये 100 रुपये. हा ये वाटा लग्न आहे वाटतं तुमच्या इथे. व्हिडिओ काढताय हो इटवाल्यांचा काय काय इट त्यांचं काय नेहमी येतं. आला आला तुमचा पण. असे. काय घेतलं सुकट. बाबा बाबा तू पोट काय एकटंच बसलेत बाबा. सुकट हलवा. यायची छोटी छोटी घरात ती नेमकी जाती पण हळूहळू आता मोठी होती वाटतं. या एक मस्तच जुन्या टाईपचा मात्याचं घर आहे आणि मात्याची तुलूस पण आहे बाजूला. अर्धा किलो एवढीच होती ती हल्ली. म्हणजे बाजाराला जावं ना त्या दिवशी ती कुणी. बाबा नेहमीप्रमाणे निवांत बसल्यात. बसलो मग घे कधी आली का? आता खाली केलेली मस्त आहात. काल मागे सुकट गावात तुम्हाला काय पाहिजे सगळी. काढून ना सुकट आहे. सगळी मात्याची खालात मस्तपैकी शेणानी सारवलेली मस्त वाटतात. ऐसा आता गाव भरपूर कमी राहिलं. आता सिमेंटचं नाही तर ठोकल्यांचा रस्ता होतात. आणि खाली जरी ऐशी असली तरी पण बनवत नाही आताची लोक. ज्यांची शेती आहे तीच लोक बनवतात. नाही बाबा बनवतात आता. चोरवली गावात सगळी बनवतात. कधी शेती आहे का नाही बनवतात. आणि काही लोक शेती नाही ते पण बनवून जातात. आपलं मुंबईत किंवा कथं पण आता शनिवार लोक दिसावं लागली ना चित्र. सणावाराला यावं लागली आता नाही गावाला. आता महादेवाची काठी दे का मस्तच आहे घरासमोर. घुंगरू वगैरे बांधलेली. त्या घुंगरू वरती मोराचा पीस मस्त सजावट आहे. आता खिडक्याला सुकाट आणि मंदीला बांधून ठेवल्यात.
डायरेक्ट खिडकीला बांधल्या. तर चोरवली गावात फिरलो, थोडीशी सुकाट पण खपली आणि कालवा पण बऱ्यापैकी खपली. अरे सकाळी आली होती ना माकल्या चिकाव दिघीची आलेली बोलतं. तू कुठं झोपला होता का पियाला घेतला? तर आता आम्ही आल्या गायमुख पनेली गावात. माहिती का संध्याकाळचं 5:30 वाजावं लागलं. आणि गोविंद काकांच्या दुकानांमध्ये तुम्ही देखू शकता कनिंगडा, शेतातली फ्रेश कनिंगडा. लाडू दिलेला आहे आम्हाला. आता जाऊन दे माझ्या पोरीला. किती देतेस? हाताला काय केला? 100 रुपये. सुरामार्गाने दे ना ते टोपल्यातच व 3 बघ. पटकन लाडू कसा उचलून घेतलास? याच्यावर टाकच दारी मस्त लाडू. लवकर. बांधायला हा काय बांधून आलाय? ताराच ते आज. गावठी उपचार. दे ह्याच्यातून टाक. 3000 मागत होती. दारू टाक दारू. दारू नाही हाते. कसा टाकला? काय ग? 2000 केल्यात तर दिल्यात नाही. 100 रुपयाची 50ची. 22 शिकून मागत होता काय? हो हो. वहिनी जात आमची निमा वहिनी. चला सुकाट पिशव्यात घेतलीस. तिकडची फाटी घेऊन येतात. सध्या आता सिलेंडर फक्त महिन्याला 1 भेटतं. पण गावाला जास्त चुलीवरच जेवण बनवलं जातं त्यामुळे काही जास्त फरक पडलेलं वाटही नाही. आहेत ना बोरीचा माल गाव ते का दिसते मस्तच. आणि पलीकडचं डोंगर. लावतोय. आम्ही वाशी जत्रा येणार आहोत. जेवण बनवून द्या. हो या नक्की या. मग काय सांगून कसं अगोदर तिथं फिरेल मग पुढे उपाशी राहिला मला. घ्या. अगं घ्या 20 रुपयाची दिले. जाऊ द्या तुम्ही. 20 रुपयाचं त्या माझी चेष्टाच करतात. 20 रुपयाचा जमाना गेला आता. 20 रुपये किती आहे? 50 वाटतं काय? सकाळचा 10चा 5 लवकर. काय तुम्ही चांगलंपणे करा बा. बापरे माप टाकला. नाही लावतो. पिशवी भरली. देता पैसे का मग ये. तुम्ही देता. टाक तू त्याच्यावर. मामा कुठे गेलेला? हा? दिलं बाबा. दिलं. काय लावलंय बघ.
मावशी काय घेऊन चालल्या हो? उसरीला. या घरात मग चुलीचं धूर येते बाहेर. चुलीसाठी फाटी ते का किती काढून ठेवल्यात. हो आता काय करू सुनास किती दिला 20 रुपयाची 20 रुपयाचा तुम्ही पहिलाच गिराईक खाऊ माहिती आहे कुणाला दिला. माणूस मावशी एकट्याच. एकटेच आहे ना. हा एकट्याच राहता. चला येत आहो. हो जा. चाय नको. तापवले. गाय बैसले निवांत. खालच्या शेजारात मस्त पोरा दिसतात त्या. हा हो बसले हो काय. संध्याकाळची पाणी तापवायला सुरुवात. आय नवऱ्याची तू पण आणि तिला पाऊस तुझ्या पाऊस दे. पाहुणच कणी राहणार पाहुणच कणी सुका नाही बाबा. नाही नाही मला पाहिजे मग आई दे बोल बोल. त्याला सुका पाहिजे ना बाबा. सुका बघ काय चणी घे रोज काय चणी घे. हो थोड्याच वेळात आता सूर्यदेव पण मावळणार आहे. आता संध्याकाळचं 6 वाजवायला फक्त 10 मिनटं बाकी. आणि आता आम्ही पनेली गावच्या बौद्धवाडीत चालल्या. हो माझ्यावर फुकायला लागला. आईला ओळखला. पन्नासची ही 50ची ही काय 50ची झाली का मला सांग. सांग तू मला. झाली ना आता झाली. म्हणून मी काय खाता हो घेऊन दिलाय का. तू नाही खात कालवा. त्यांना ओला पाहिजे मुशी पाकड. मुशी आणि पाकट. हो काय बस नाही म्हणजे पन्नासची आ पनेली गावची बौद्धवाडी. बरीचशी घरं अशी जोतपुरतीच आहात आणि बरीचशी घरं अशी उघडी पण पडल्यात. कारण बौद्धवाडींची लोक बहुतेक शहरात शिफ्ट झाल्यात. इकडं बौद्धवाडी जो शेवट होता तिकडं पलीकडं पण एक घर आहे. थोडासा लांब आहे. होल्यावरचा मैदान आता ढोरांचा आराम करावचा ठिकाण बनून गेले. 7ला फक्त आता 10 मिनिटं बाकी. थोडीशी कालवा रेल्यात आणि आईने काजूचे बियो पण जमवल्या. कासेकोलाच घेऊन जाता ही थोडीशी रेल्यात. ते आता जाता जाता आईने एक कनिंगड घेतला. गायमुख पनेली गावातले गुणवंत विद्यार्थी. कालोख झालो पूर्ण. कासेखोल गावात आहे चाललंय कालवा घेऊन. ना पाहिजे देवा तर एवढी दिली मग कोणाला येऊ पाहिजे ही नाही बा.
मासून देणे इथे का आईने जमावलेले काजूचे बियो. कालवा मोठा ताशे नको नको 100च्या बिस्किट पण आणला. मोफूचा कालवा विटा मारी हा बिया कुठे घातल्या? आईने दिल्या. त्या आणि कालवा वाशी दिली तर त्याने बिया दिल्या दोघाही दारून घ्या दारून दे सारून द्या त्या दिल्या बिया वायश म्हणा घे कपावली बोल काय बा काल पण इसरा बोलून घेऊन दे या इथं अशा प्रकारे आम्ही 7:45 वाजता आलो गावात. आता शोभाबाई बसले कालवाई का अजून गिरे काय येतात.